मला फक्त एवढंच सांगायचं आहे की कायदा नेहमी न्यायाबद्दल असतो, पण सत्य हे आहे की हे नेहमीच ठरते की कुणाची सत्ता कुणाच्या हातात आहे. ज्याच्या हातात सत्ता असते ना, कायदाही त्याच्याच बाजूने असतो. आणि हे मला कॉलेजमध्ये गेल्यानंतर नाही, तर वयाच्या 7व्या वर्षी कळाले होते, जेव्हा माझ्या वडिलांना त्यांच्याच क्लायंटच्या खून प्रकरणामध्ये अडकवले. त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली, पण त्यात माझी काय चुकी होती? माझ्या आईची काय चुकी होती? माझ्यापासून माझे वडील हिरावून घेतले, माझ्या आईपासून त्यांचा नवरा. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की एका चुकीच्या निर्णयामुळे ना फक्त त्याच माणसाला नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला शिक्षा होते. हा कुठला न्याय आहे? कायद्याची देवी नाही कधीच आलेली नव्हती. उलट तिने गांधारीप्रमाणे आपल्या डोळ्यावर पट्टी चढवली, जेणेकरून जे काय होईल ना त्याच्याकडे दुर्लक्ष करता येईल. म्हणून मी कधीच मान्य करू शकत नाही की कायदा हा न्यायाबद्दल असतो.